जी येलुलकर, मी आपल्याला विनंती करेल की या निमित्ताने आपण आमच्याशी संवाद साधावा. सर्वांना नमस्कार. आज आपण 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनासाठी सगळे उपस्थित आहोत आणि कालपासून अतिशय उत्साहाच्या अतिशय आनंदाच्या वातावरणात सुरू झालेला हा सोहळा खरं तर या नगर शहराच्या वैभवात मोठी भर घालणारा ठरणार आहे. शब्दगंधेचे कोणतेही कार्यक्रम असले की तिथे एक खऱ्या अर्थानं उत्साहाचं आणि जाणीवेचं वातावरण असतं. आजच्या या व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या या शब्दगंध साहित्य संमेलनाचे सन्माननीय संमेलनाध्यक्ष आमचे मित्र आणि सिनेटच्या बॉडीवर असलेले चेअरमन, त्याचप्रमाणे पुणे शहराच्या किंवा पुणे जिल्ह्याच्या साहित्य सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विद्येच्या प्रांगणामध्ये मोठं योगदान असलेले व्यक्तिमत्व माननीय डॉक्टर संदीपजी सांगळे साहेब, त्याचप्रमाणे आमच्या इथे पाहुणे म्हणून आलेले आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अशोकरावजी ढगे माजी कुलगुरू, त्याचप्रमाणे आमच्या या नगर शहराच्या वैभवात भर असणारे, त्याचप्रमाणे महाविद्यालय जीवनामध्ये ज्यांच्याविषयी अतिशय मोठा आदर आहे असे आदरणीय प्राचार्य आणि ज्यांना साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राची मोठी रुची आहे असे माननीय डॉक्टर बाळासाहेब सागडे सर, आदरणीय अभिनव खानदेशी धुळेचे संपादक पाहुणे आपले प्रभाकरजी सूर्यवंशी सर, त्याचप्रमाणे शब्दगंध समूहाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या योगदानामध्ये ज्यांचं मोठं काम आहे, ज्यांना खरंच मनापासून वाटत असतं की काहीतरी घडावं, निर्माण व्हावं, साहित्य क्षेत्रात एक मोलाचं पान म्हणून आपण वावरावं, असे या सुंदर अशा मंगल कार्याचे संस्थापक, कवी, साहित्यप्रेमी आमचे मित्र माननीय उदागे साहेब, त्याचप्रमाणे सर्व मी आता नाव यासाठी घेतो की आपण आजकालच्या या जगामध्ये खरं तर काम करणारी माणसं फार कमी आहेत. जे काम करतात, निर्माण करतात, त्याच्यातून काहीतरी घडत असतं. शर्मिला गोसावी मोठ्या उत्साहाने कायमच या साहित्याच्या विश्वात सेवा करत असतात ना या शहराची. त्याचप्रमाणे ज्ञानदेवजी पांडुळे साहेब, सुनीलजी गोसावी सचिव, अतिशय मनापासून सिन्सिअरली काम करणारे माननीय अशोकजी कांडे ढाकणे सर, आमचे मित्र भगवानजी राऊत, भरत गाडेकर सर, तुकारामजी गोंदकर, जयश्री झरेकर, अनिल गर्जे, स्वाती ठुबे मॅडम, बबनरावजी गिरी, सुभाषजी सोनवणे सर, मकरंद घोडके, हर्षल आगडे, असे सर्वच मंडळी या ठिकाणी आमच्या या महाराष्ट्राच्या साहित्य विश्वामध्ये वैभवशाली नाव असलेले मान्य कवी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नाशिक जिल्हा प्रमुख आणि ज्येष्ठ कवी मान्य होळकर सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व प्रकाशजी घोडके सर, आमचे अर्जुन देशमुख सर आणि सगळेच मंडळी इथे आलेले आहेत, त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. खरं तर असे जे काही उपक्रम असतात, या उपक्रमामध्ये आपल्या शहरामध्ये कायम एक वेगळी हालचाल निर्माण होत असते आणि 17 वर्ष एखादं संमेलन साजरं करणं ही काही साधी गोष्ट नाही. याच्यासाठी संघटन असावं लागतं. दुसरी गोष्ट, काम करण्याची खऱ्या अर्थानं उर्मी असावी लागते आणि ही उर्मी मान्य उदागे साहेब आणि सगळे त्यांच्या मित्रपरिवारामध्ये आहे. आज आपण सगळेच शब्दांवर प्रेम करणारी मंडळी आहोत, ज्यांना आपल्या भावना व्यक्त करताना जे शब्दबद्ध करत असतात तो खरा कवी असतो. तो अतिशय इमोशनल असतो आणि तो आपल्या भावना या शब्दांच्या माध्यमातून शब्दबद्ध करतो आणि त्याच्यातून त्याची कविता तयार होते आणि एक चांगला कवी म्हणून तो वावरत असतो. ही सगळीच मंडळी खरं तर मनापासून या जगण्यावर प्रेम करत असतात आणि यांच्यामध्ये एक अतिशय चांगला गुण असतो
तो म्हणजे की जे काही जगात घडतं आहे, जे काही समाजात घडते ते शब्दबद्ध करायचं, ते व्यक्त करायचं आणि आपल्या जगण्यावर मनापासून प्रेम करायचं. आता आम्ही सगळीच मंडळी तशी कार्यकर्ते मंडळी आहोत. आजकालच्या या जीवनामध्ये कार्यकर्ता फार दुर्मिळ होत चालला आहे आणि अशा या दुर्मिळ होत असलेल्या वातावरणामध्ये शब्दगंध साहित्य परिषद हे जे काही काम करत आहेत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. या अहिल्यानगर शहराच्या साहित्य चळवळीमध्ये ज्यांनी मोलाची भर घातली आणि या शहराला ऐतिहासिक शहर, धार्मिक शहर म्हणून तर त्याची ओळख आहेच, परंतु त्याचबरोबर एक साहित्य विश्वामध्ये आपला वैभवशाली ठसा उमटवणारं शहर म्हणून या शहराची, अहिल्यानगर शहराची जी काही ओळख होते ही अतिशय मोठी गोष्ट आहे आणि याच्यामध्येच शब्दगंध परिवार यांचं फार मोठं योगदान आहे. आम्ही या शहरामध्ये राहत असतो. आपल्या शहरासाठी काहीतरी करावं, आपल्या शहराविषयी कायम कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी आम्ही कायम काम करणारी सगळी मंडळी आहोत आणि शब्दगंधाची सगळीच परिवार हा आमच्या साहित्य विश्वामध्ये ज्यावेळेस आम्ही काम करतो त्यावेळेस त्यांचं कायमच मोलाचं आम्हाला सहकार्य मिळत असतं आणि हीच सगळ्यात मोठी जमेची बाजू असते. खरं तर या शहराला 97मध्ये यशवंतराव गडाख साहेबांच्या नेतृत्वाखाली येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन भरलं होतं. त्यापूर्वीसुद्धा 52मध्ये सुद्धा अखिल भारतीय साहित्य संमेलन भरलं होतं आणि याच्यानंतर जी काही साहित्य चळवळीमध्ये जे साहित्य विश्वामध्ये जी भरभराट झाली त्याच्यामध्ये शब्दगंधेने गेल्या 17 वर्षापासून जे काही काम केलं आहे ते काम याला खऱ्या अर्थानं वंदन करण्याची गरज आहे. आज या कोणतंही संमेलन घ्यायचं असेल तर कार्यकर्ते असावे लागतात, त्याचप्रमाणे आर्थिक बळ असावं लागतं, सगळी मंडळींची जुळवाजुळव करावी लागते आणि त्यातून हे संमेलन होत असतं. परंतु हे संमेलन होण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आम्हाला काहीतरी साहित्य क्षेत्रामध्ये चांगलं निर्माण करायचे ही भावना सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. शहर सहकारी बँकेचे आमचे व्हाईस चेअरमन, या राजकीय क्षेत्रातील, सांस्कृतिक क्षेत्रातील एक मोठे व्यक्तिमत्व प्राध्यापक माणिक विद्यार्थी सर इथे आलेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. होळकरजी, तुम्ही जसं नाशिकमध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत असता, तुम्ही एक प्रकारचं दिशा द्यायचं काम केलं आहे त्या महाराष्ट्राला. तसंच तुम्ही शब्दगंध ही जी चळवळ आहे याच्यामध्ये सुद्धा एक चांगला तुम्हाला भास होईल की खरंच आपल्या नाशिकमध्ये ज्या पद्धतीने होतं तसंच असं काहीचं साहित्यावर प्रेम करणारी मंडळी इथे आहेत आणि ही काहीतरी करतात. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच आनंदून जाल. नगर शहरामध्ये या चळवळी ज्या होत आहेत त्याच्यातून आपलं शहर मोठं होत आहे आणि या मोठं होण्यामध्ये या सगळ्या मंडळींचा मोठा हातभार आहे. मला या ठिकाणी आपण जे बोलावलं त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातूनही, त्याचप्रमाणे या साहित्य परिषद सगळ्याच विभागाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा या साहित्यिकांसाठी काय करण्याचा प्रयत्न करतो आहोत. यासाठी शब्दगंधसुद्धा आमच्या पाठीशी कायमच राहील. धन्यवाद.